पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग या विषयावर आधारित आहे. यात श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानमार्ग, संन्यास आणि कर्ममार्ग या दोन्हीचा समन्वय साधत स्वकर्म कर्तव्य आचरण्याचा उपदेश दिला आहे. मानवाने फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य कर्म करणे हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे, हे यात स्पष्ट केले आहे. अर्जुनाचा संभ्रम आणि प्रश्न. तिसरा अध्याय श्रीकृष्णाने ज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यावरून अर्जुनाने असा गैरसमज करून घेतला की जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग कर्म युद्ध करण्याची काय गरज. तो श्रीकृष्णांना विचारतो की जर तुमचे कर्म त्यागाचे मत आहे तर मला या भयंकर युद्धात का ढकलत आहात. कर्मयोग आणि त्याचे महत्त्व. यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणानुसार प्रत्येकाला काही ना काही कर्म करावेच लागते. अकर्मण्यता घातक. कर्म न करणे म्हणजेच आळसात राहणे होय. आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. नियत कर्म. शास्त्रात सांगितलेले आणि आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य स्वधर्म न चुकता करणे हेच माणसाचे परम कर्तव्य आहे. यज्ञ आणि निष्काम कर्म. श्रीकृष्णाने यज्ञचक्राचे उदाहरण दिले आहे. निसर्गातील सर्व घटक पाऊस, सूर्य, प्राणी आपापली कर्म नियमितपणे करतात. तसेच माणसानेही समाजासाठी आणि ईश्वरासाठी आपले कर्मरूपी यज्ञ चालू ठेवले पाहिजे. जर कर्मफळाची अपेक्षा न ठेवता निष्काम बुद्धीने केले तर ते कर्म माणसाला बंधनात टाकत. अर्जुन म्हणतो, भगवंता तुम्ही मला जो उपदेश केला तो मी नीट ऐकला आहे. नीट व सुयोग्य विचार करू शकणाऱ्याने कर्म व ते करणारा अशा कल्पनांना चित्तामध्ये थारास देऊ नये असेच तुम्ही म्हणालात ना. मग तुम्ही मला या घोर व निंदनीय अशा युद्धासाठी उद्युक्त का करीत आहात. हा तुमच्या सांगण्यातला विरोध मला अधिक घोटाळ्यात टाकीत आहे. त्याने मी अधिक गोंधळून जाते. खरे तर माझा गोंधळ दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. उलट मुक्त करते काम, क्रोध आणि इंद्रियांचे नियंत्रण. अर्जुन विचारतो की माणसाला नको असतानाही तो पापकर्म का करतो. त्यावेळी श्रीकृष्ण सांगतात की माणसाचा खरा शत्रू काम आणि क्रोध आहे. हे शत्रू माणसाच्या इंद्रिये, मन आणि बुद्धीमध्ये राहून त्याला वाईट मार्गाला नेतात. यासाठी विवेक बुद्धीच्या सहाय्याने मनाने इंद्रियाचा विजय मिळवणे आवश्यक आहे. तिसरा अध्याय आपल्याला हेच शिकवतो की पळपुटेपणा करून कर्तव्य सोडणे हा खरा संन्यास नाही. संन्यासी तोच आहे जो फळाची आसक्ती न ठेवता आपले विहित कर्म पार पाडतो. धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या धर्मस्वरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमच्या खात्रीने योगक्षेम घालवतील. तुम्ही देवाचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस.